रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदे हर. आज आमचा नर्मदा परिक्रमेचा 8वा दिवस. आम्ही आज सकाळी माय नर्मदा आश्रमावरून निघालो आहोत. आता वाजले 6:30. पुढचं वातावरण पहा, पुढे सगळा धुक्का पसरलेला आहे आणि मला वाटते आता थंडी वाढणार. चला तर मग जाऊया पुढच्या प्रवासाला. मंडळी, इथे इतकं धुकं पसरलेलं आहे की पुढचा माणूस सुद्धा दिसत नाही आणि या धुक्यातून आता आम्ही जंगलातून प्रवास करत आहोत. चला, हा शॉर्टकट आहे, त्याचं रोज लांबून जावं लागतं. पाऊस पडलेला आहे, पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. पाय घसरल्यावर पडलो मोलगीवरून निघाल्यानंतर 5 किलोमीटरवर एक आश्रम आहे, नर्मदा सेवा केंद्र बिद्री गव्हाणे. इथे सुद्धा आम्ही क्षेत्र आहे. तुम्हाला इथे बालभोग मिळून जाईल. नर्मदे हर. तर आम्हाला सध्या बालभोगची आवश्यकता नाही, तर आम्ही चाललो आहोत पुढे. जंगलामध्ये आल्यावर आम्हाला लागला एक आश्रम. तर पाहू आता इथं बालभोग भेटतो की काय. पण मंडळी, वातावरण एवढं सुंदर आहे, इथं आल्यानंतर मला सिंहगडची आठवण आली. जेव्हा आम्ही सिंहगडला गेलो होतो तेव्हा असंच वातावरण होतं आणि इथं सुद्धा तसंच वातावरण आहे. सुंदर नॅचरल वातावरण आणि नॅचरल चाय. या चायचा आम्ही घेणार आहोत मस्त आनंद. देखो दीदी के बाल. साध्वी है नर्मदा मैया. नर्मदे हर. रामकृष्ण मंडळी, बिद्री गव्हाणे या गावाहून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर हा जो रस्ता आहे हा पूर्ण नदीलाच आहे. आम्ही नदीच्या काठाकाठी नदीतूनच चाललो आहोत. जास्त काही पाणी नाही, पण नदीतून रस्ता आहे हा. तर पहा मंडळी, जंगलातून जात असताना इथे आम्हाला एक बोर्ड दिसलं. त्याच्यावर लिहिलेलं आहे, जय नारायण सुंदरकांड परिवार संचलित अन्नक्षेत्र हनुमान मंदिर, गाव पिंपळखुटा. पण सध्या आमची मंडळी म्हणाली की आपल्याला भूक लागली नाही, तर आपण पुढच्या गावाला जाऊ. तर आता आम्ही निघालो. चला. इथे तेच बोर्ड आहे, पण आमची मंडळी म्हटले की एकदा बालभोग घेऊनच जाऊ. अजून 13 किलोमीटर चढायचं आहे, तर आम्ही आलो आहोत बालभोग.
तर मंडळी, आता आम्ही आहे शूलपाणी जंगलात. खूप खतरनाक एरिया आहे आणि इथं पाटी लावलेली आहे की या जंगलामध्ये अस्वल आहे, कोल्हा आहे, सिंह आहे, वाघ आहे. तर आता आम्ही सगळ्यांना भेटून पुढे जात आहोत. रस्त्यामध्ये आम्हाला आता वाघ भेटणार आहे, वाघ. आता आम्ही वाघासोबत बोलून जाणार आहे. मंडळी, आम्हाला मोकस या गावाला जायचं आहे. आता इथून 1 किलोमीटर आहे. इतकं दाट जंगल आहे. जर एकटा माणूस आहे तर नक्की घाबरणार. किती दाट जंगल आहे पहा. या जंगलामध्ये वाघ, सिंह नक्की असतील, कारण की खालचं काही दिसत नाही. एवढे झाडं आहेत, एवढं दाट आहे, भयानक आहे. पहा मंडळी, इथे कसा आवाज येत आहे. हा आवाज फील करा. एकदम शांत वातावरण, जंगल आणि हा किन 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 करणारा आवाज.